पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टामर यांच्या उपस्थितीत भारत ब्रिटन दरम्यानच्या ऐतिहासिक सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर स्वाक्षऱ्या. हा केवळ आर्थिक सहकार्याचा नाही तर दोन्ही देशांच्या समृद्धीचा करार. दोन्ही देशात या करारामुळे लघु उद्योग, व्यवसाय, रोजगार निर्मितीला चालना मिळेल. पंतप्रधान. ब्रिटनसाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा. ब्रिटनमध्ये करारामुळे मोठी रोजगार निर्मिती होऊन दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ होतील. कियर स्टामर यांनी व्यक्त केला विश्वास. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला भारताच्या कौशल्य प्रतिभेची जोड देणाऱ्या दुहेरी योगदान सहकार्य करारावरही द्विपक्षीय बैठकीत सहमती. 2006च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट खटल्यातल्या आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. सहकार क्षेत्रात डिजिटलीकरणातून पारदर्शकता आणत या क्षेत्राला अधिक सर्वसमावेशक करण्याचा निश्चय राष्ट्रीय सहकार धोरण मांडताना अमित शाह यांनी केला व्यक्त. भाषा हे संवादाचं माध्यम, वादाचं नाही. इंग्रजीचा पुरस्कार आणि भारतीय भाषांचा तिरस्कार ही भूमिका योग्य नसल्याचं JNU इथल्या मराठी अभ्यासन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे परखड उद्गार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी दोन्ही सभागृहात विविध मुद्द्यांवरून गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गणेशोत्सवात 6 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या POP मूर्तींचं समुद्रात आणि नैसर्गिक जलप्रवाहात विसर्जन करायला उच्च न्यायालयाची तात्पुरती परवानगी. मंडळांकडून निर्णयाचं स्वागत. सर्पमित्रांना ओळखपत्रासह 10 लाखांचा अपघात विमा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. फ्रंटलाईन वर्कर म्हणून दर्जा देण्यासही शासन सकारात्मक. आणि राज्यात पुढील 24 तासात कोकण, पूर्व विदर्भ आणि घाटमाथा परिसरात पावसाचा रेड अलर्ट. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना.